मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरागतं सतं विलासि लोकरक्षकम्. माझाच गाव म्हणा अनोळखी झाला. उंगवतीला हिरवगार डोंगर, उंगवतीला हिरवगार डोंगर न मावळतीला आमचा दर्या सागर. रस्त्याचे मेऱ्याला मोठमोठी झाडा, रस्त्याचे मेऱ्याला मोठमोठी झाडा न आजूबाजूला गावांची घरा. विकासाचे नावान समजा माथी केली जेला, विकासाचे नावान समजा माथी केली जेला न माझाच गाव म्हणा अनोळखी झाला. गावाचे येशी व मारुतीचा देऊळ होता, गावाचे येशी व मारुतीचा देऊळ होता. त्याचे हुजूर गावाचा कारभार चालू होता. कैक पिढ्यांचा त्याला इतिहास होता न आज तोच इतिहास जमा झाला. त्याचा कलस आज खाली आला. माझाच गाव म्हणा अनोळखी झाला. आणि कितीबी दुष्काळ पडला तरी गावान कधी टिपलून नाही आली, कितीबी दुष्काळ पडला तरी गावान कधी टिपलून नाही आली. ज्या तिघीही गावांची शोक भागवली आज त्यांनाच बुजवाची येळ आली. पाण्याच्या दुरी आता दिसतील तरी कला, पाण्याच्या दुरी आता दिसतील तरी कला. माझाच गाव म्हणा अनोळखी झाला. वारवारलाही कष्ट करून संसार उभा केला, वारवारलाही कष्ट करून संसार उभा केला. सुखादुखाच्या गती झाला लागल्या न्याला. पोराबालाने इथंच लहानाचा मोठा केला. याच घराने समद्यांना आसरा दिला. आज त्याचेच उरावं येई बुलडोजर नेला, आज त्याचेच उरावं येई बुलडोजर नेला. उभा संसार मातीमोल झाला. माझाच गाव म्हणा अनोळखी झाला. रस्त झालं म्हणजे प्रगती झाली, रस्त झालं म्हणून म्हणजे प्रगती झाली. पण याचे पाय गावाची वलत पुसली. देऊळ गेला, बावऱ्या गेल्या, जीवाभावाचा शेजार गेला. देऊळ गेला, बावऱ्या गेल्या, जीवाभावाचा शेजार गेला. गावाची वलक सांगायला काय नाही राहिला. माझाच गाव म्हणा अनोळखी झाला, माझाच गाव म्हणा अनोळखी झाला. या इथे गाव होतं असं साऱ्यांनी इथून पुढे म्हणायचं. सगळ्यांच्या वया काट्याकुट्यांच्याच होत्या पण संबंध गुलाबासारखे होते. आज लाद्या गुलाबांच्या आहेत पण संबंध मात्र काट्याकुट्यांचे झालेत. इतकी भयानक परिस्थिती आणि या कवितेतून आपले कविवर्य निरंकार पाटील यांनी सादर केलेले आहे. आता आपल्या समोर कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे आपले लाडके दादा प्रकाश पाटील. सगळ्यांना नमस्कार. यांची किती जणांना आगरी भाषा बोलता येतं अगदी स्पष्ट, एक सुद्धा ध्यान सकून मराठी भाषांचा यावा नाही पाहिजे. मी 1983 साली गाव सोडलं. गावाने आपलं बिघडून नाही दिला, शिकासाठी मी गेलो आणि तेव्हापासून माझा आगरी बोली भाषेशी संबंध कमी झाला. पण तरी सुद्धा आज मी बऱ्यापैकी आगरी भाषा, आगरी बोली भाषा बोलतो. आणि त्याचा परिणाम असा झाला, गेल्या वर्षी बांगलादेशनी ताज हॉटेलमध्ये बोली भाषेचा एक कार्यक्रम केला. 7 देशांशी कवी बोलावलं आणि आगरी बोली भाषेसाठी माना बोललं. तर आपली भाषा पहिली जपायला पाहिजे, जपायला पाहिजे. जरी तुम्ही कधी बॅरिस्टर झालं तरी आपले बोली भाषेला इसरायला नाही पाहिजे. मी 30 वर्ष कॉन्व्हेंट स्कूलला टीचर होतो, तरी सुद्धा मस्त आगरी बोली भाषा बोलतो. तुम्ही सुद्धा तशीच आपली बोली भाषा टिकवायची आहे. ओके. शाळेत जाताना आया मना सकाळीच लवकर उठवायची, माझी झोप अर्धवटच राहायची आणि स्वप्नात आलेली परी तशीच निघून जावायची. शाळेत जाताना पहिले आमच्या स्वप्नात पर्या बिऱ्या यावायची, आता यांच्या स्वप्नात आरची येतंय, मिरची येतंय, बऱ्याच कोण येतात. शाळेत जाताना आया मना सकाळीच लवकर उठवायची, माझी झोप अर्धवटच राहायची आणि स्वप्नात आलेली परी तशीच निघून जावायची. शाळेत
शालन जाताना बाबा म्हणा मारीत मारीत शालन घेऊन जावाचा. शालन जाताना बाबा म्हणा मारीत मारीत शालन घेऊन जावाचा. शालन जाताना तुरुंगान जाते असाच वाटाचा, पण शालन गेल्यावर घरानं येवाशी वाटाचा. शालन जाताना मी लढत लढत वर्गान जाऊन बसायचो. प्रार्थनाची बेल झाल्यावर प्रार्थनाला उभा राहावाचो आणि प्रार्थना बोलता बोलता आया बाबाचा सगळा मार इसराचो. शालन जाताना पॅन्ट कुलव फाटलेली असायची. लय श्रीमंत होतो आम्ही. एकच पॅन्ट आयुष्यभर, म्हणजे संपूर्ण वर्षभर. आता तुम्हाला 10 पॅन्टी असतात, त्यांची 9 पॅन्टी तुम्ही फारलेल्या असतात. शाळेत जाताना पॅन्ट कुलव फाटलेली असायची आणि अभ्यास नाही केल्यावर गुरुजींची शिफ्टीची वल नेमकी तिथंच उठायची. शाळेत जाताना ज्या ज्या काय झाला त्या माझ्या भल्यासाठीच झाला. आया बाबा गुरुजींचा मार खाला, म्हणूनच प्रकाश अंधारांना राहिला, म्हणूनच प्रकाश अंधारांना राहिला. शाळेत जाताना. धन्यवाद. ज्यांना खरंच म्हणजे आगरी भाषेचा स्टार म्हटलं जातं, चमचमता सितारा. कारण एकट्या प्रकाश दादांमुळं जे नवीन कवी आले, कारण त्यांनी काय केलं, कंपॅरिझन केलं. जुन्या गोष्टी नवीन गोष्टीशी कशा साधल्या जातात त्याचे तुलनात्मक कविता कोणी केल्या तर आपल्या प्रकाश दादा, आणि त्यांचं सगळं जर शिकलं आणि आता बरेच कवी निर्माण झाले. पण तो टोन म्हणजे प्रकाश पाटलांचा टोन म्हणून समजला जातो आगरी भाषेतला. आणि प्रचंड अभ्यास, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते चित्रकार आहेतच, यात शंकाच नाही. पण आपल्या भाषेबद्दल जितका त्यांना अभ्यास आहे आणि गांभीर्य आहे, एवढं खूपच कौतुकास्पद आहे. आणि पुन्हा एकदा त्यांच्यासाठी डोरदाळ आपण टाळ्या दिल्या पाहिजेत. आणि अजून एक कविता त्यांच्याकडून आम्ही आज आपल्या इथे आपण गणपती समोर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. तुमच्या घरात सर्वात जुना कोण आहे? आजी आहे का आई आहे? आजोबा. आजी आई नाही, आई पण आहे. आजी किती जुनी आहे? तर त्या आजीसाठी एक कविता घेतो. 1960. आमची आई आता 96 वर्षाची आहे. अजून गडाला तरता चालू देते, पण स्वभाव काही जात नाही. काय माहिती का, चांगलेच नाहीत, पण तिला बनवून खायची खूप इच्छा असते. जे काय करेल ते मी माझं. पाणी पण गरम स्वतःच करून घेणार ती, स्वतःचे कपडे स्वतःच धुते. 100 वेळा जिनावर खाली चढते. का? ती जुनी हाड आहेत, आज तशी माणसं झाली नाही. तर ते आमच्या आईसाठी एक कविता आहे. कारण अतिशय कष्ट करून त्या आईनं आम्हाला लहानाचे मोठे केले. सर कशास नाही आई तुझ्या उपकाराची, सर कशास नाही आई तुझ्या उपकाराची. शीतल छाया चंद्राची, दाहकता सूर्याची. शीतल छाया चंद्राची, दाहकता सूर्याची. उब कशास नाही तुझ्या मायेच्या पदराची. उब कशास नाही तुझ्या मायेच्या पदराची. सर कशास नाही आई तुझ्या उपकाराची. जाई जुलई गुलाब केवडा, चंपा कली चाफ्याची. सहस्र चंदने उजली वाणी तुझ्या ओठाची. सहस्र चंदने उजळी वाणी तुझ्या ओठाची. सर कशास नाही आई तुझ्या उपकाराची. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी कविता आपण सादर केली साहेब. तर आईचा महिमा शब्दात सांगणं खूप कठीण आहे. तुम्हाला अर्थ समजलं कसं? म्हणजे आपल्या मराठीमध्ये या अलंकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार. 25 अलंकार आहेत. जेव्हा एका शब्दाचा अर्थ दुसरीकडे येऊन ठेवतो त्याला अर्थांतर अलंकार म्हणतात. उपमे आणि उपमान अलंकार. आता आईच्या ओठांना कसली उपमा दिली मी? सहस्त्र चंदनाची. म्हणजे 1000 चंदन जरी उघडून त्याचा सुगंध गेला तरी त्या आईची जी वाणी आहे ना, बरं का, ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, लाशे पिले धरी तोंडी. बघा, मांजर काय करते, त्या पिलाने घेऊन 7 घरं फिरते.
त्यांना दात लागतो का? मग आपली आई कशी असो ती आपली आईच असते, बरोबर ना? तुम्हाला आवडली नाही कविता? पुन्हा एकदा या कविता पुढची कविता सादर करतोय. आगरीवर आपण माझ्या कवितेचं नाव आहे आम्ही आगरी. खारे पाण्याची शेता भाता, अरे खारे पाण्याची शेता भाता, नाही करीत कोणची चाकरी. दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी, दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी. जीवा पर जपती नाता गोता, मर्दानी ही आगऱ्याची जात. काटेरी फणसा वाणी जरी, रसाल गऱ्यान वाणी आत. सुखा दुखाला सोबत भारी, अहो सुखा दुखाला सोबत भारी, वाटते गोकुल नगरी. दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी. उन्हा तानानं बुजली कातरी, पूर्वजांचा हा इतिहास भारी. पूर्वी आपण शेताबाजात त्या उन्हातानात राबलेली ही आपली पूर्वज सर्व. उन्हा तानानं बुजली कातरी, पूर्वजांचा हा इतिहास भारी. चिंबोरा निवटी जितारा कोलबी, मासोलीने भरली खारी. वाऱ्या पाण्याची पर्वा कसली, अरे वाऱ्या पाण्याची पर्वा कसली, नाव डुलतय हो सागरी. दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी. आंबा काजू जांभळा बोरा, खातून अस्सल रान मेवा. पिढ्यान पिढ्या जपून ठेवू आपले संस्कृतीचा ठेवा. पेंढ्या कुऱ्यांची घरा आमची, अहो पेंढ्या कुऱ्यांची घरा आमची, रातून दर्या डोंगरी. दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी. सनगौरी गणपती शिमगचा आनंदाला उधाण येत. सनगौरी गणपती शिमगचा आनंदाला उधाण येत. आय एकीरा खंडोबा माझा संकटी तारून नेत. ईश्वास हाय देवाधिकांवर, अरे ईश्वास हाय देवाधिकांवर, सुखाच्या भरतीन गागरी. दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी. दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी. दर्यावानी जी घर आमची जातीच आम्ही आगरी. अतिशय सुंदर. आपली जी आगरी भाषा आहे याचा इतिहास आपल्याला मिळतो कुठून माहिती का? अतिशय प्राचीन एक पुस्तक आहे, गाथा सप्तशती. आणि वहाल राजे होते आजच्या जवळजवळ 2000 वर्षापूर्वी. त्यांनी ते प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आले. पण त्याही पेक्षा आपल्या जवळचे जे फार मोठे लेखक होऊन गेले डॉक्टर मसू पाटील, त्यांनी सुद्धा ह्याच्यात लिहिले लांबा उभी आगरी. आणि ज्ञानेश्वरीमध्ये बरेचसे शब्द जे आहेत, पल्ह्या, लांबा, चेटू, तलंग, हे ज्ञानेश्वरी शब्द आलेले आहेत. आणि आगरी भाषेचा जर इतिहास आणि आगरी माणसाचा इतिहास पाहिला तर राजे रामदेव राय होते देवगिरीचे, त्यांच्या दरबारामध्ये एक धवलारी होती, तिचं नाव होतं मदंबा देवी. आज आपण जे लग्नामध्ये धवळे बोलतो ना, ते सगळे धवले त्या मदंबा देवीने लक्षात काय बोलताय? डिस्टर्ब नको. आणि खरंच ह्या आगरी भाषेचे पुजारी आहेत. मला आगरी भाषा नीट बोलता येत नाही, कारण मी काय केलो, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत झालो आणि जास्त हिंदी इंग्लिश वाचल्यामुळं, मराठी जास्त वाचल्यामुळं आगरी भाषा मला चांगली तेवढी येत नाही. पण निरंकार पाटील एवढी चांगली आगरी भाषा बोलतात आणि चांगल्या त्यांच्या कविता असतात. खास करून ते जेव्हा उरण लावले जातात, पनवेल कराई उरण कराई किती वाड्या जरी मारल्या तरी आमचे गडदचे जे आगरी कवी आहेत ते नेहमी तिथं बाजी मारत असतात. खास करून आमचा प्रशांत पाटील, निरंकार पाटील आणि प्रकाश दादा यांचं काही हेच सांगायला नको की खूप त्यांचं तिकडे कौतुक होत असतं. आणि तिकडे आम्ही जेव्हा जातो कविता ऐकायला किंवा कविता बोलायला, त्यांच्याकडे एक पद्धत असते की टेबलावर भाकऱ्या मोठ्या मोठ्या तळपोळी बोलतात आणि खाशी तेवढा बोलतात, अशी आमची सोय असते, बरं का? तर तेवढी आमची काय कोणाची अपेक्षा नाही, पण त्या लोकांना जास्त म्हणजे आपल्या आगरी भाषेबद्दल खूप कौतुक आहे. आता जी निरंकार पाटलांनी कविता ऐकवली तर तसं पाहिलं गेल्या त्या
गेले किती राहिले त्या आठवणी, त्यावेळेच्या ज्या आठवणी आहेत त्या जुन्या माणसाला माहिती आहेत. तर त्याला मी एक समोर कविता म्हणजे पूर्ण नाही. लानीवरची मौज गड्यानो काय काय आम्ही खावाचू, तुमच्या देखी कधी न पडल्या जे जे आम्ही फेकाचू, तुमच्या देखी कधी न पडल्या जे जे आम्ही फेकाचू. धुक्याची चादर ओढून आम्ही दवान भिजत जावाचू, कालोखांशी ठेपरत ठेपरत शिवर टिपून हानाचू, डोचक्या शेपट्या फेकून त्यांच्या खांडक्याच भाजून खावाचू, तुमच्या देखी कधी न पडल्या जे जे आम्ही फेकाचू. आज जुनी माणसं हेच म्हणतात ना, आलाऊ आम्ही ज्या फेकले म्हणजे नंतर पडत नाही. पडते का तुम्हाला? लाणी शब्द माहिती आहे? बाई सांग लाणी म्हणजे काय? लाणी कशाला बोलणार? लाणी झाली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. का माहिती का? की आपला भाग इंडस्ट्रियल झालाय, कंपनी आल्या, शिक्षण वाढलं, आता लाणी आपल्याला कळत नाही. यानंतर या नोट्सवर आपले आमचे सर्वांचे गुरु लाडके कविवर्य प्रकाश पाटील हे कविता सादर करतील. भरोसा म्हणजे पूर्वी शेतावर, म्हणजे आज तुमचा भरोसा माझ्या शेतावर, आणि समजा उद्या मला तुमच्या शेतावर, माझा उद्याचा भरोसा तुमच्याकडे. त्याला परकेल वरे बोलता येत नाही. तर भरोसा नाही राहिला खालील खोसा, आता नको देवाला कोणचे भरोसा. नाही राहिला खालील खोसा, आता नको देवाला कोणचे भरोसा. जमीन होती 4.1 एकर, जमीन होती 4.1 एकर, वर्षाला थाप होती इकून रोज खावाचो भाकर. पण आता नाही राहिला खालील खोसा, नको देवाला कोणचे भरोसा. आवाडणीला बगलीला पराच्या कोलब्या पाहिली भर, आवाडणीला बगलीला पराच्या कोलब्या पाहिली भर, आणि भाज बटाटी त्यान टाकून खावाचो 4-4 भाकऱ्या भराभर. पण आता नाही राहिला खालील खोसा, नको देवाला कोणचे भरोसा. कापणीच्या टायमाला मिलाचं तेलान भरलेलं खवूल आणि मास, कापणीच्या टायमाला मिलाचं तेलान भरलेलं खवूल आणि मास. आता डावका गेली तली गेली, आता डावका गेली तली गेली, आता मांडतून रानान बावला सशाना फास. तर आता नाही राहिला खालील खोसा, नको देवाला कोणचे भरोसा. भांडणीच्या टायमाला काराचो तलनशी टापा टापा जितारेची, भांडणीच्या टायमाला काराचो तलनशी टापा टापा, आणि जेवण झाल्यावर खावाचो कांड्यावरचे जिबराच्या खापा, आणि उरववर टाकाचो भार सपा सपा. पण आता नाही राहिला खालील खोसा, नको देवाला कोणचे भरोसा. अरे मल्लीला तर दिवाळीच करायचो, मल्लीला तर दिवाळीच करायचो. 4-4 भार काढल्यावर इरी घेवाचो, 4-4 भार काढल्यावर इरी घेवाचो. सकाळचे जेवणाला मटण पुऱ्या खावाचो, सकाळचे जेवणाला चहा बटारा खावाचो, आणि दुपारच्या जेवणाला मटण पुऱ्या खावाचो. पण आता नाही राहिला खालील खोसा, नको देवाला कोणचे भरोसा. वारंवार लय केली जपणूक जमिनीची पोटचे पोरीसारखी, वारंवार लय केली जपणूक जमिनीची पोटचे पोरीसारखी. जमीन होती दुभती गाय, पण आम्हीच नेमलो कसाई, आम्हाला याची जाणूच नाही, आम्हाला याची जाणूच नाही. अतिशय असं सुंदर या परिस्थितीवर भाष्य करण्याची ताकद ही कवीमध्येच असू शकते. प्रकाश पाटील सरांचे जे शिष्य आहेत हिरामण पाटील, आणि त्यांनी सुद्धा सरांचं अनुकरण केलंय, तशाच ते कविता करतात. त्यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे, मरून गेली डोकरी आहे सांगून गेली मला बरंच काय काय. मरून गेली डोकरी आहे सांगून गेली मला बरंच काय काय. अरे 9 महिन्याचा पोट घेऊन रानात जावाचो, आणि रानाशी कचकन आधारी घेऊन यावचो. पण आता झीज गेल्यावर बाई जाते डॉक्टरकडं, आणि डॉक्टरने दिलेल्या त्या गोळ्या रोज खाते, आणि पोर व्हायच्या टायमाला पोट फाटला जाते. पूर्वी आमच्यासारखी जी माणसं जी जन्माला आलेली आहेत पेलवान, बऱ्याचशा आमच्या आया आज्या झोलाला जावायच्या खाडीत, आणि तिकडं त्यांना माहिती पण नसायचं, तिकडून बांधून धरून त्यांना चौकीत घेऊन यायच्या. एवढी ताकद त्यांच्यात होती. आज परिस्थिती हातावर का गेली माहिती का? खाणं बदललं आणि व्यायाम गेला आपला. आपल्या समाजामध्ये सर्वात जास्त महिलांना कामं होती, पण सर्वात जास्त महिलांनाच आनंद होता. कारण एकदा का श्रावण महिना आला की श्रावण महिन्यातली गाणी, नागपंचमीची गाणी, होळीची गाणी, फेर धरून नाचायची,
सकाळी दातन ओढायची, 4-4 बावड्यापेक्षा धुडे मारायच्या, अशी परिस्थिती. म्हणून आम्ही आमच्या त्या काळातले पेलवान जन्माला आलो. तुम्ही पण चांगलेच आहात, पण आपण निरोगी नाहीत, कारण आपल्याला अनेक तऱ्हेचे मानसिक रोग, अनेक गोष्टी आज आपल्या उदयास आल्या. त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण सगळ्यांनी देवाचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आता नुकतंच एक संशोधन झालंय स्कॉटलंडमध्ये आणि शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की भारतामधले जेवढे धार्मिक ग्रंथ आणि संतांची वाणी आहे, जे त्यांनी लिहिलेले स्तोत्र आहेत, त्याचं जर पाठांतर केलं तर प्रत्येक माणूस सुखी होणार आहे. आणि त्यांनी काय लिहिले, त्याचं सुचलं नाव आहे द फिजिशियन केमिस्ट्री इन ह्युमन बॉडीज, मॅजिक ऑफ मंत्रास. म्हणजे माणसाच्या शरीरावर मंत्रांचा काय परिणाम होतो त्यांनी ते संशोधन केलंय आणि नुकतंच ते प्रसिद्ध झालंय त्याचं जनरल. आणि आपल्या भारतात एक मोठी महिला आहे, तिचं नाव सुधा मूर्ती, डॉक्टर सुधा मूर्ती. त्यांनी त्याचं मराठी आणि कन्नडमध्ये विवेचन करून केलेलं आहे. तर तुम्ही कसल्या जागी कुठल्याही आपले जे दासबोध आहे तो एक मंत्रच आहे, ज्ञानेश्वर देखील मंत्रच आहे, प्रसादन देखील मंत्रच आहे. 5 मिनिटं वाचा. आणि त्यांनी असं म्हटलंय त्याच्यामध्ये की मंत्र वाचल्यानंतर काय होतं की आपल्या शरीरामध्ये जे चय अपचय होतं त्याच्यामध्ये केमिकल आणि फिजिक्स म्हणजे जैविक क्रिया, त्याच्यामध्ये दर सेकंदाला 3 दशलक्ष पेशी मरतात आणि 3 दशलक्ष पेशी नवीन जन्माला येतात. पण आपण मंत्रोच्चार केला, शांत बसलो, एकाग्र राहिलो तर आपला मेंदू भटकलेला नसेल. त्यावेळेला काय होईल की त्याचं जे खाद्य मेंदूचं वाटेचं ते त्यांना मिळेल आणि चांगल्या सदृढ पेशी निर्माण होतील. पूर्वी माणसं का एवढी जगायची की त्यांच्या मनात शांतता होती, गरीब होती पण शांत असायची माणसं. आता जावा सकाळच्या उठल्या की मात्रीला बघितल्या की जावयाचं नाव नाही घेत, त्या काक्यांची प्रतीत पडशी. घराघरात कौरव पांडव, तुम्हाला कुठल्या घरात जा भाऊबंद पांडव दिसतील असं मला नाही वाटत. कौरव आहेत तर पांडव आहेत. आणि यात नसुवर पुन्हा एकदा आपले निरंजन पाटील एक कविता सादर करतो. बोलतात चालतंय ना, विश्व टक्के ठेवते आठवतात चालू. कवितेचं नाव आहे ऐकली असली कविता, तुमच्यासाठी पुन्हा सादर करतो. आपण कला बोला, आपण कला बोला, तुमचा आमचं वाटतं. आणि आमकची पोर तमकचे पोराबरोबर असतंय. आणि आमकची पोर तमकचे पोराबरोबर असतंय. कॉलेजला जाते सांगते मी अलिबागला फिरतो. कॉलेजला जाते सांगते आणि अलिबागला फिरते. या तुम्हा आम्हाला दिसतंय, पण आपण कला बोला, तुमचा आमचं वाटतं. अरे याचे पागोलीचं पाणी त्याचे खलनशी जाते, याचे पागोलीचं पाणी त्याचे खलनशी जाते, म्हणून त्याची बायको याचे नावाने शिमगा करते. आता पाणी गेला म्हणून खाला काय खाला, पण आपण त्याला बोला, तुमचा आमचं वाटतं. अरे बंदिशी सारखा कांडा त्याची कांडवली झाली. अरे बंदिशी सारखा कांडा त्याची कांडवली झाली ना. डावकांची तर केली केली. पर्याव मांडलेला बगलावून न्याला, पर्याव मांडलेला बगलावून न्याला, पण आपण त्याला बोला, तुमचा आमच्या वाटतं. काय जुनू वंशी कोरोना आला, मग समजाना अटकवून टाळा लावून ज्याला. घरण कर्म नाही म्हणून बाहेर झाला, तर पोलिसही सुजून याला लाल केला. घरांच्यांना त्रास देऊन खाटण पडून राहिला, पण आपण कला बोला, तुमचा आमच्या वाटतो. अरे यो तरी गावाचा चांगला करील म्हणून निवडून दिला याला, यो तरी गावाचा चांगला करील म्हणून निवडून दिला याला, पण याने पण त्याच केला जमांगच्याने केला, म्हणजे गावाचा वाटोला केला. पण आपण कला बोला, तुमचा आमच्या वाटोला, तुमचा आमच्या वाटोला. अतिशय सुंदर. आणि ही ताकद कवी, तुम्ही जर बोलत ना तो तसला मूर्खाने उभं असला तर तुमच्याशी ज्या मानकडे होतील, पण कवी बोलत तर कोण नाही काय वापरा करणार. आणि ही ताकद आहे कवीची. तुम्ही उद्यापासून बोला, आपण त्याला बोला, त्यांचा आमच्या वाटोला. आणि यानंतर आपले कविवर्य प्रकाश पाटील दादा, महापुरुषांच्या आत्म्यानं तुमच्या पुढे भारी आपण ऐकली नाही. खरं असतं त्या नाकाला झुमतं, खरं असतं त्या नाकाला झुमतं. आणि मी जर बोललो की माझा तोंड दिसतं. अरे सकाळचा उठल्या उष्टे तोंडीच पोऱ्या चहान बटर
4 पायऱ्या चालल्या ऊस असं टाकतं तर टाकतं आणि ऐन उमेदीन डोकरासारखा वागतं. आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. अरे सुकटीच्या निसोटा बरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा. सुकटीच्या निसोटा बरोबर बापूस 4-4 भाकऱ्या तुरवाचा आणि एके दमान भाताची गोण कचकून डोक्यावर घ्यावाचा. पण पोरे आता चायनीज खाताय आणि महिन्यांशी 3दा डॉक्टर का जाताय. आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. अरे बावरींशी आणलेला पाणी मरकन वताचो आणि सोक लागल्यावर 2-2 तांबे घटा पिवाचो. पण पोरे आता फ्रीज मधल्या ठणठण बाटल्या पिताय आणि 12 महिने त्याच्या नाकांशी गंगा वाहत आहे. आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. अरे अंगावर चिमूटभर मास न जाऱ्या जिंच्या पॅन्टी घालतंय ते नको तिथं फाडतंय. आणि अशी बापाशी जर तू यशीला टांगताय. आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. आता पेंड्याचं घर सोडून पोऱ्या पेनला राहतंय. आता पेंड्याचं घर सोडून पोऱ्या फ्लॅट मध्ये राहताय. आपली भाषा बोलायची लाज वाटताय म्हणून लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेताय. आणि भानगरीच्या टायमाला पुन्हा जातीवत जाताय. आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतंय. मी बोललो की माझं तोंड दिसतं म्हणून मी नेता बोलाचा टाकून दिलाय. अतिशय सुंदर असं एक सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्याची ताकद ज्या कवीमध्ये आहे. आणि आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो की महाराष्ट्राचे जे हास्य सम्राट आहेत अजित कोष्टी त्यांच्या विनोदवीरांच्या बरोबर सरांचे कितीतरी कार्यक्रम झालेले आहेत. आणि सरांनी इतके विद्यार्थी घडवलेले आहेत जे आज अमेरिकेपासून मोठमोठ्या भारतातल्या अनेक ठिकाणी पदांवर आहेत. आणि ते सगळे सरांचे अनुकरणी शिष्य आहेत की सरांच्या ते पाया पडतात. तुम्ही तुमच्या गुरुजींना विसरता का पाया पडता? ओके. यानंतर आपले कविवर्य निवृत्त प्राचार्य सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी प्रचंड काम केलेले आहे. आपल्या आयुष्याचे संस्थापक अध्यक्ष के.पी. पाटील सर, लेखक कवी अशी त्यांची मोठी प्रसिद्धी आहे. मी सरांना विनंती करतो आणि त्याचं आता हे मला वाटतं 4थं पुस्तक असलं पाहिजे, वास्तव हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. जरूर वाचा. सरांना विनंती करतो की सर आपण आपली कविता सादर करावी. थोडं जागृतीपर गजर आहे तर मी मुद्दामून इथे घेणार आहे. कारण फारच जमाना बदलत चाललेला आहे आणि एवढा बदल झालेला आहे की काही मुलं आता चायनीज वर्क जास्त चालणार. त्याच्यामुळे थोडंसं जमान्याचे डोळे उघडण्यासाठी नवीन जमान्यामध्ये झालेला बदल आहे तो या बदल या गजरमध्ये आहे. कविता तर आहेतच आहे. गजरचं नाव आहे नवा जमाना बदललाय भारी. कलियुगाची आलिया फेरी गणराया तुझा म्हातारी. कलियुगाची आलिया फेरी गणराया तुझा म्हातारी. नवीन कपडे फाडून घालती दिसते जणू भिकारी. नवीन कपडे फाडून घालती दिसते जणू भिकारी. नवा जमाना राव कसा बदललाय भारी. नवा जमाना राव कसा बदललाय भारी. कोणी आईचा राखत नाही मान. कोणी आईचा राखत नाही मान. लेक बापाची घालतो आता वाहन. लेक बापाची घालतो आता वाहन. दिवसा ढवळ्या भर चौकात सिगारेट फुकती पोरी. सिगारेट फुकती
पोरी नवा जमाना राव कसा बदललाय भारी नवा जमाना राव कसा बदललाय भारी सौभाग्यवती मिसेस झाली आता सौभाग्यवती मिसेस झाली आता बाबा डॅडी आणि मम्मी झाली माता बाबा डॅडी आणि मम्मी झाली माता नवऱ्याच्या नशिबी नाही उखाणं नवऱ्याच्या नशिबी नाही उखाणं पिल्लूच म्हणते नवरी पिल्लूच म्हणते नवरी नवा जमाना राव कसा बदललाय भारी नवा जमाना राव कसा बदललाय भारी पिठी उडदाची दिसेना हल्ली ताटी पिठी उडदाची दिसेना हल्ली ताटी चिनी विषाची चटक लागली ओठी चिनी विषाची चटक लागली ओठी मॅगी नूडल्स वेड लागलंय मॅगी नूडल्स वेड लागलंय पेजस कोण विचारी पेजस कोण विचारी नवा जमाना राव कसा बदललाय भारी नवा जमाना राव कसा बदललाय भारी कलियुगाची आलिया फेरी कलियुगाची आलिया फेरी गणरया तुच म्हातारी गणरया तुच म्हातारी नवीन कपडे फाडून घालती दिसते जणू भिकारी नवीन कपडे फाडून घालती दिसते जणू भिकारी नवा जमाना राव कसा बदललाय भारी. थँक्यू. अतिशय सुंदर असं मार्मिक वर्णन की सध्याची परिस्थिती काय आहे. आणि खरं सांगतो के.पी. पाटील सर हे निवृत्त प्राचार्य आहेतच आणि त्यांनी आयुष्यभर विद्यार्थी घडवले सामाजिक कार्यकर्ते घडवले. गडपचं नाव जे पुढं आलं पूर्वी कारावचं नाव होतं पण गडपचं नाव पुढं आलं आयुष मुलं. आणि आपल्या गावामध्ये महाराष्ट्रभरातले नेते आले त्या व्यासपीठावर सतत के.पी. पाटील सर होते आणि गावाची शोभा वाढली गावाचं नाव पुढे गेलं. त्याही पेक्षा सर एवढे शिकून सायन्स टेक्नॉलॉजी इंग्लिश शिकवून देखील त्यांनी आगरी भाषेवरती प्रेम केलेलं आहे. आणि आगरी भाषेवर नुसतंच प्रेम नाही तर लोकांना काय शिकवण मिळाली पाहिजे त्याचं तंतोतंत एक उदाहरण आहे. कसा धरू मी नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर कसा धरू मी नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर तू ऐवत दुसऱ्याचा वेड्या कसा करू मी क्लेम तुझ्यावर. ही अशी कविता कोणाची माई सपकालांची म्हणजे सिंधुताई सपकालांची मुलगी. तर आज कोणावर नेम धरावा हा मोठा त्याला प्रश्न पडलाय. कारण का आपल्या सगळ्या चालीरीतीच बदललेल्या आहेत. मुलगी घरात वेगळी असते बाहेर गेल्यानंतर वेगळी असते. आई वडील खूप सभ्य आहेत खूप संस्कारी आहेत पण त्यांच्या मुलांना बाहेरची कुठली सवय लागलेली आहे ते कोण सांगणार. कारण प्रत्येकाच्या कानाला मोबाईल आहे. तू तिथं आहेस हो तो तिथं आहे हो याच्या पलीकडे काय संकेत द्यायची गरज नसते. त्यामुळे काय म्हणते बाबांनो आम्ही जे कवी आहोत आमची तुम्हाला एकच विनंती आहे. ह्या कविता यासाठी अशा बोलायला लागतात त्यात आम्ही काय देवादिकांच्या फुलापानांच्या कविता बोललो असतो पण समाजाची आज गरज आहे जागृती होणं. आपल्या समाजामध्ये कीर्तनकार भरपूर आहेत पण ते फक्त नामामने तुकामने याच्या पलीकडे जाऊन त्यांना बंधन आहेत ते सांगू शकत नाहीत. गरज कोणाची आहे कवितांची. तर याच नोट्सवर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होता आणि सरांना एक कविता बोलायला विनंती करतो आपण. वन्स मोर. माझ्या 9 झाल्या मी सगळे एकदम पण काय आपल्या आगरी जातीवर केलेली कविता. कारण आपलं आगरी असल्याचा आपल्याला अभिमान आहे स्वाभिमान आहे.
कारण आगरी जातच एवढी दिलदार आहे ना की जगाच्या कानाकोपऱ्यात आग्र्यासारखं प्रेम कुठल्याच जाते. म्हणून गडप मध्ये आला तो सेटल झाला. ढोलवीकर पण गडपला सेटल झाला. एवढं गडप भारी आहे, बाकीच्यांचं काही सांगत नाही. तर आम्ही आगरी नावाची एक कविता आहे. ह्याच्यामध्ये सगळं काही वर्णन केलेलं आहे आणि थोडीशी चाल आहे. आम्ही ठाकर आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. या शेतात भातात या शेतात भातात राबतो वर्षभरी. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. या समुद्राच्या पाण्यावर करतो मिठाचे आगर. या समुद्राच्या पाण्यावर करतो मिठाचे आगर. या बांधबंदिशीवर त्याच्या जीवनाचे सार. या बांधबंदिशीवर त्याच्या जीवनाचे सार. साऱ्या कष्टानं कष्टानं साऱ्या कष्टानं कष्टानं उभा करी संसार. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. शुद्ध शब्द नसतील पाण्यावर आपण न म्हणत नाहीत म्हणून पाण्यावर जरा समजून घ्या व्यवस्थित. पुन्हा संकट आल्यावर धावून या जात कुणी येई अंगावरी. त्याला घेतो शिंगावरी. यारी माणुसकी माणुसकी भरली या जातीनं. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. या शेतात भातात या शेतात भातात राबतो वर्षभरी. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. अहो समद्या क्षेत्रामध्ये नाव साऱ्या जगतात. उद्योग धंद्यात पुरा आहे शिक्षणात. कुणी डॉक्टर वकील कुणी डॉक्टर वकील कुणी आहे खासदार. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही उत्सवात रमतो एकीने सारे जमतो. आम्ही उत्सवात रमतो एकीने सारे जमतो. सुख दुःखा प्रसंगाला धीर एकमेका देतो. आमच्या जातीचा जातीचा आमच्या जातीचा जातीचा आहे अभिमान. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. सगळ्यात शेवटचं कडवं पण सगळ्यांना आवडेल असं. पाहुणा येता घरी आदराने स्वागत करतो. पाहुणा येता घरी आदराने स्वागत करतो. काल मटण भाकरी त्याची न्यारी सोय करतो. त्याला घालतो घालतो त्याला घालतो घालतो कालवण जिताड्याचं. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही आगरी आगरी खातो कष्टाची भाकरी. जय आगरी. अतिशय अनुभवाचे बोल ठेवून ही कविता सरांनी रचलेली आहे.
आणि खरंच आगरी माणसानं एवढी मोठी मोठी कामं केलेली आहेत. आपल्याला किती जणांना माहिती असेल माहित नाही, अलीकडच्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, आणि ते पण आपल्या जवळच्या आसपासचे आहेत, शहापूरचे आहेत, आपल्या गडबमधील आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेंटर आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डेबिटमध्ये भाग घेतलेले. खारपाल्याची आपली मुलगी जिचा पहिला नंबर आला होता जगामध्ये. आंतरराष्ट्रीय कीर्तीचं शुद्ध लेखन तुमच्या गडची सुकन्या, पाटील साहेबांची सुकन्या, अरे का, अशी मोठी मोठी माणसं आपल्याला. मी सांगतो, सरांनी जे कवितेत वर्णन केले, आगरी माणूस कशात कमी नाही. फक्त आमच्यात काय झालं माहिती का, एकमेकाला खेचण्याची जास्त वृत्ती आहे. आपल्या भारतामध्ये नव्हे जगामध्ये पहिला शेतकऱ्यांचा संप जो झाला तो आपल्या तरीला झाला इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध, आणि त्याचं नेतृत्व केलं होतं माननीय परमवंदनीय नारायण नागू पाटील यांनी. आणि कुलकायद्याची पहिली नांदी तिथून दिली गेली. आणि 1954-56 खासदार A.T. पाटील साहेबांनी कायदा बनवून प्रतवारी करून हप्तेवारी बसून आपल्याला खऱ्या अर्थाने शेतीचे मालक केले. आणि त्यांचं खरं स्मरण करायला पाहिजे, नाही तर आज शेतीचे मालक नसतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार स्मरणीय टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मी शेवटची कविता करतो, नंतर आमचे निरंजन पाटील आणि सर कविता बोलतील. सर सगळे आगरी कविता बोलल्यानंतर मला पण केलेली आगरी कविता सादर व्हावी. यांच्या मुस बोलायचा काय, मुस म्हणजे पुढं पुढं म्हणजे जे एक म्हणे बघा, घोड्याच्या पिछाडी साहेबांच्या आघाडी जाऊ नये. काही काही इतके अतिशय ज्ञानी लोक असतात, त्यांना जर आपण खोडलं तर ते आपल्या विरुद्ध फार मोठं कटकार करू शकतात. आणि जगामध्ये तेच चाललेलं आहे. आता मी कोणाबद्दल बोलतोय, ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल ते नक्की नाही. यांच्या मुसं बोलायचं काय, गंध कपाली टिळा गळा रुद्राक्ष मला, गंध कपाली टिळा गळा रुद्राक्ष मला, पण जी शिवी बायकोला ती सुनेला. शेजा पाजारीची परवाच नाही, शेजा पाजारीची परवाच नाही, वरून बोलते मी देवाधिकानं भीत नाही. मग यांच्या मुसं बोलायचं काय, माऊली बिअर बार साई परमिट रूम यांचाच काय, लक्षात आहे. आज बघा नको त्या गोष्टीला, अरे दारूचं दुकान आहे त्याला देवाचं नाव द्यायचं काम काय, माऊली बिअर बार साई परमिट रूम यांचाच काय, तिथे लागती भोल्या भक्तांचे पाय, दादा भाऊ पाऊन शेट, बुवा सांगतं सप्तसभेत, पण सोबत असतं पावती बाई. यांच्या मुसं बोलायचं काय, हे कमी की काय, हे कमी की काय, चौका चौकात उभे राहून देवाधिकांचे खोटे मुखटे लावून सद्गुरू म्हणते आमचा ऐका, पोरं बाला व्हायचे असतील तर आश्रमात घेऊन या बायका. अरे पोरं होण्याचा आणि आश्रमाचा संबंध काय, पण यांच्या मुसं बोलायचं काय, यांच्या मुसं बोलायचं काय. धन्यवाद. यानंतर कविता आमचे निरंकर भाऊ करतील. एक आगरी प्रबोधन गीत मी या ठिकाणी सादर करतोय. आणि आज खरंच समाजाला जी व्यसनाधीनताची जी कीड लागलेली आहे, आजची युवा पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे जास्त करून. खरोखर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यावर मी एक व्यसनमुक्तीवर आधारित आगरी प्रबोधन गीत सादर करतोय. इसरू नको तू घरादाराला, इसरू नको तू घरादाराला, लावली जानी माया. अरे इसरू नको तू घरादाराला, लावली जानी माया. अरे माया लावून तुझे गुणाव, धरली सुखाची छाया. रे येऱ्या मिलाची नाही र तुला घरासारखी माया, मिलाची नाही र तुला घरासारखी माया. तू पितस तारी मारी, पिऊन चालवतस का गारी. तू पितस तारी मारी, पिऊन चालवतस का गारी. यमराज सोरणार नाही र ही जाण ठेवर थोरी. यमराज सोरणार नाही र ही जाण ठेवर थोरी. तरुणपणान तुझे बायकोला, तरुणपणान तुझे बायकोला, लावशील भीक मागाया र पोरा. मिलाची नाही र तुला घरासारखी माया, मिलाची नाही र तुला घरासारखी माया.
तुला बुरविल यो दिलदार यो तुझा मित्र परिवार, तुला बुलविल यो दिलदार यो तुझा मित्र परिवार, व्यसनानं गुरफटलेला हाय सोडताचा बाजार, पैशाची ही उधलपट्टी, पैशाची ही उधलपट्टी नको करू तू राया रे येऱ्या, मिलाची नाही र तुला घरासारखी माया, मिलाची नाही र तुला घरासारखी माया, पिऊन गांजा गुटखा दारू होशील तू भिकारी, पिऊन गांजा गुटखा दारू होशील तू भिकारी, येलीच सावर स्वतःला नको बनू असा विचारी, येली सावर स्वतःला नको बनू असा विचारी, व्यसनाला तू सोडून दे र, व्यसनाला तू सोडून दे र, लय कामाची ही काय र येऱ्या, मिलाची नाही र तुला घरासारखी माया, मिलाची नाही र तुला घरासारखी माया, विसरू नको तू घरादाराला लावली जानी माया, अन माया लावून तुझे गुणावस धरली सुखाची छाया रे येऱ्या, मिलाची नाही र तुला घरासारखी माया, मिलाची नाही र तुला घरासारखी माया. अतिशय सुंदर अशी कविता की कविवर्य आनंद फंदी एक मोठा महाराष्ट्रात कवी होऊन गेला आणि त्यांना फटका म्हणून जो प्रकार होता, आज तो फटका शाब्दिक फटका म्हणतात, तो निरंकर बघून आपल्याला या ठिकाणी आठवण करून दिली आहे. बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपला, उगाच वटवट करू नको, फिरू नको. तर असं सुंदर ते कवी होऊन गेले आणि त्यांचीच खरंच निरंकर पाटलांनी आठवण करून एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर आपले कविवर्य प्रकाश दादा एक कवी सादर करतील. बोला ना, कुठली महापुरुषाच्या आत्मा कुठल्या पुढे बाहेर एक दिन मैंने खाया था बहुत बड़ा जंबो वड़ा पाव 6 रुपया देकर. अरे भैया पण आले त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बोलतो. एक दिन मैंने खाया था बहुत बड़ा जंबो वड़ा पाव 6 रुपया देकर, बाद में दिया ठकार बकासुर का नाम लेकर, और घर जाके सो गया कुंभकर्ण होकर. थोड़ी देर में मेरे पेट में वड़ा पाव ने किया जोर, अरे इससे मैं बेचारा 1.5 फसली पड़ गया कमजोर. कहाँ करूं ऐसा मन में विचार आया खास, मैं तुरंत गया फेमस डॉक्टर के पास. डॉक्टर ने मेरा पेट फाड़कर उसमें से वड़ा पाव तो निकाल दिया, लेकिन अपनी सारी हथियार मेरे पेट में ही भूल गया. अरे उस दिन से आज तक गब्बर सिंह से ज्यादा मैं डॉक्टर से डरता हूँ, डॉक्टर से डरता हूँ. आणि कसं बघा विनोद कसा निर्माण होतो. एका टीव्ही सिरियल मध्ये एक बिहारीची बायको जाते कोणाकडे, डॉक्टरकडे. डॉक्टर विचारतो आपका नाम कौन सा बताओ, तो कौन सा मतलब नहीं, रात वाला बताओ या दिन वाला, तो दिन वाला बताओ. गुलाबो. रात वाला हिरणिया. या अशा गमती असतात आणि अतिशय सुंदर. बघा कवीचे निरीक्षण असतं की एखाद्या गोष्टीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून त्याच्यावर भाष्य करणं. यानंतर त्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो. कविवर्य के.पी. पाटील सर एक कविता सादर करतील. वाट वगैरे काहीच नाही. सत्यनारायणची पूजा दोघांकडे होती आणि दोघांकडे भजन होतं. त्यामुळे आता केजींचं आग्रह मोडायचा कसा हा प्रश्नच येतो. पहिली गोष्ट तिकडचा अभंग नाही संपला तेव्हा गाडी लागली. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी आणि पालक आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी एक मजेशीर कविता, हास्य कविता. शिकत नाही शाळा, आता सगळीच शाळा शिकतात, कॉन्व्हेंटमध्ये वगैरे आहेत, सगळे इंटरनॅशनल स्कूलमध्ये. पण ह्या अगोदरचा असा जमाना होता की आई वडिलांना मारत झोडत शाळेपर्यंत घेऊन जायला लागायचं 2-2 दिवस. आता नाही, आता एकदम लोक जागृत झालेले आहेत. पण तरी आपल्यातले काही ठग असे नग आहेत की शाळा उठली की थोडी अडचण येते. त्याच्यामुळे बरेचसे जागृत पालक वर्ग आहे आणि विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी की आपले पालक आपल्यासाठी काय करतात एक्झॅक्ट. आणि त्यासाठी उद्बोधनपर कविता आहे आणि विनोदी अंग आहे आणि चाल ही चांगली आहे.
रिक्षावाला गाणं फेमस आहे, सगळ्यांना प्रत्येकाच्या घरी लागलेलं असतं. वाट माझी बघते रिक्षावाला. कवितेचं नाव आहे शिकत नाही शाला. आगरी कविता. शालंजावाचा करते कटाला, शालंजावाचा करते कटाला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला. शालंजावाचा करते कटाला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला. त्याचे कारण पहा. उन्हाळ पोरांच्या नादी लागला, अभ्यासाला यो टाईम नाही त्याला. उन्हाळ पोरांच्या नादी लागला, अभ्यासाला यो टाईम नाही त्याला. सकाळ सकाळी उठ नाही साला, सकाळ सकाळी उठ नाही साला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला. नाही नाही मी पुस्तक आणली, वयाना त्याच्या कौरा घातली. नाही नाही मी पुस्तक आणली, वयाना त्याच्या कौरा घातली. शालंजावाला रिक्षा लावली, शालंजावाला रिक्षा लावली, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला. गणितानं यानं वाजवलं बारा, इंग्लिशानं याला झिरो प्यारा. गणितानं यानं वाजवलं बारा, इंग्लिशानं याला झिरो प्यारा. शालन चिरवतान याला पोरा, शून्य मिळालं ना म्हणून. शालन चिरवतान याला पोरा, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला. शालनच्या बाई रोजच मारतान, अभ्यासावरून उभाव ठेवतान. शालनच्या बाई रोजच मारतान, अभ्यासावरून उभाव ठेवतान. लाज नाही वाटत त्याला, लाज नाही वाटत त्याला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला. शालंजावाचा करते कटाला, शालंजावाचा करते कटाला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला, शिकत नाही गण्याशाला माझा, शिकत नाही गण्याशाला. थँक्यू. यांनी पूर्ण आयुष्यच अख्खं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेचलेलं आहे, तर त्यांचा आपण सल्ला मानलाच पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा आमचा एक सल्ला माना. ज्यांना खूप हुशार व्हायचं आहे, पुढे जायचं असेल तर शिक्षकांना त्रास द्यायला शिका. कसा त्रास द्यायचा माहिती का? उद्या कुठला धडा शिकवणार आहे किंवा शिकवलेला धडा आहे त्याचे तर प्रश्न पाठ करा आणि त्याच्यात अजून प्रश्न निर्माण करा. सरांना इतके प्रश्न विचारायचे, सरांचा डोका फिरला पाहिजे, तर तुम्ही हुशार विद्यार्थी. तुम्हाला प्रश्न पाठ नसेल तर तुम्ही हुशार विद्यार्थी. उत्तर कोण पण पाठ करेल? उत्तर नाही पाठ करायचं, उत्तर आपोआप भेटेल. पहिला प्रश्न पडला पाहिजे. समजलं का? कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सांगितलं की जिज्ञासू वृत्ती जी आहे, अभियोग्यता एक गुण आहे. एक 8-10 वर्षापूर्वी आपले पाटील सरांचे एक मित्र शिप्पी सर, त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. आपल्या काळामध्ये नीट आहे का? फार उपयोगाचं आहे. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल जीवनात तर तुम्हाला कुठल्या अंधश्रद्धेची, भक्ताची गरज नाही पडणार. तुमच्याकडं ते 6 गुण पाहिजे. काय काय? अभियोग्यता, स्वभाव, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, विहित शिक्षण, भौगोलिक परिस्थिती, बरं का,
या जर गोष्टी असतील, आता या गोष्टी कशा बघा, अभियोग्यता काय असते माहिती का, तुमची प्रतिभा ती तुमच्या देवानं तुमच्या आई वडिलांनी पहिल्यापासून दिलेली असते, थोडीफार सगळ्यात असते, पण त्याची उजळणी कोण करतो, त्याला समक कोण देतो, आपले गुरुजी सर, त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे. आता तुम्ही डॉक्टर झालात पण तुमचा स्वभाव चांगला नाही तर तुमच्याकडे पेशंट येतील का, नाही. म्हणून स्वभाव चांगला पाहिजे, बरं का. बाकी आर्थिक परिस्थिती वगैरे या सगळ्या आता बदलत चाललेल्या गोष्टी आहेत. तर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे उद्या आम्हाला पत्रानं कळवा. आणि आम्हाला या ठिकाणी माननीय अध्यक्ष आयुषचे के.जी. म्हात्रे सर दरवर्षीच बोलवतात प्रेमानं, आणि इतक्या प्रेमानं बोलवलं, तुम्ही सर्व कुटुंबीय एकत्र जमलात. आणि सगळ्यात जास्त आनंद आहे की तुमचे सगळे पांडव एकत्र आले, सगळ्या तुमच्या माता भगिनी एकत्र आल्या, हा कार्यक्रम ऐकला, त्याबद्दल आम्ही कवी तुमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. तुला मी एकच प्रश्न विचारला नाही ना. आज गणेश उत्सवानिमित्त आपल्या म्हात्रे परिवारामध्ये एक काव्य मैफिलीचं, छोट्याशा काव्य मैफिलीचं आपण आयोजन केलं होतं. थोडीशी आजची मैफिल होते की पुढे जाते अशा द्विधा मनस्थितीत असताना अगदी 11च्या ठोक्याला पहिलं पुष्प पडलं आणि ही मैफिल सुरू झाली. आज थोड्या बिझी शेड्यूल मध्ये के.पी. पाटील सर, प्रकाश पाटील सर हे त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळं थोडं याला उशीर झाला. परंतु ज्या विश्वासानं या ठिकाणी त्यांनी मला शब्द दिला की आपण कार्यक्रम करू, भले थोडा उशीर होईल, कार्यक्रम छोटा करू पण कार्यक्रम होईल. आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होत आहे, जवळजवळ संपन्न झालेला आहे. आजच्या या काव्य मैफिलीमध्ये अतिशय उद्बोधन, हास्य, परंपरा, चालीरीती या सर्व गोष्टींवरती या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवर कवींनी उहापोह या ठिकाणी केलेला आहे. तसं पाहता ही सर्व मंडळी जरी घरातलीच असली तरी बाहेरच्या जगामध्ये त्यांना मोठा मान आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांना त्यांना आमंत्रण असतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी सादरीकरण करत असतात. असं म्हटलं जातं की घरात आपल्या जेव्हा एखादा गुणी कलाकार असतो त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, परंतु बाहेर या ठिकाणी गेल्यानंतर त्या कलाकाराचं या ठिकाणी आपल्याला मोल समजतं. आणि तशाच प्रकारची ही सर्व मंडळी, ख्यातनाम अशी सर्व मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या घरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहे. मी प्रथम या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणताही आभाराचा कार्यक्रम आपण केला नाही, कारण थोडासा उशीर झाला होता. सदाभाऊंनी कार्यक्रमाला छानपैकी सुरुवात केली आणि सरांनी त्याचा शेवट केला. अतिशय छान कार्यक्रम झालेला आहे. मी माझ्या म्हात्रे परिवाराच्या माध्यमातून मी सरांना या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन या ठिकाणी त्यांचा मान या ठिकाणी करतोय. प्रेमच आहे हे. आमचे मार्गदर्शक के.पी. पाटील सर या ठिकाणी आपण या ठिकाणी आमचा मान स्वीकारावा. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य ज्याच्या मार्गदर्शनानं आम्ही या ठिकाणी या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो असे के.पी. पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर या ठिकाणी सदानंद ठाकूर माझे सैनिक जरी असले तरी अनेक गोष्टीमध्ये त्यांचा हातखंडा आहे, अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास आहे. भले भले अधिकाऱ्यांना
तालावर नाचवतील एवढी त्यांच्याकडे क्षमता आहे असे आमचे स्नेही सन्मान्य सदानंद ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी दादाने विनंती करतो की सदाभाऊंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी बसूनच घ्यावं चालते हो थोडं नाही थोडस या ठिकाणी आमच्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे असे सदाभाऊ मी फोन केला आणि त्यांनी कार्यक्रमाची लगेच आपल्याला ग्वाही दिली. या सर्वच मंडळीनं एका फोनवरती या ठिकाणी या कार्यक्रमाची आपल्याला ग्वाही दिलेली आहे. यानंतर या गडपचं अष्टपैलू व्यक्तिमत्व अनेक क्षेत्रामध्ये क्रीडा असेल कला असेल सर्व क्षेत्रामध्ये ज्यांची ख्याती आहे असे आमचे स्नेही प्रकाश पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती मी दादांना करतो. पाटील सरांच्या माध्यमातून अनेक शिष्य या ठिकाणी तयार झालेले आहेत. ते पेंटिंग मध्ये असतील, काव्य क्षेत्रात असतील, अनेक क्षेत्रामध्ये ते एक उत्तम क्रीडापटू सुद्धा आहेत. अतिशय काय म्हणता येईल की त्यांच्याकडं एक हरहुन्नरीपणा होता आणि समोरच्याला बुचकाला ठेवून ते कामगिरी करायचे अशा प्रकारची त्यांची ख्याती या ठिकाणी मला माहिती आहे. गरीब गाव होतं. त्यानंतर आमचे निरंकार पाटील एक छोटी व्यक्तिमत्व जरी असलं तरी उभरत व्यक्तिमत्व आहे. काव्य त्याचबरोबर गीत या दोन्ही क्षेत्रामध्ये आता त्यांचं या ठिकाणी चांगलं प्रभुत्व तयार झालेलं आहे आणि विशेषतः ते मनापासून या ठिकाणी काम करत असतात. म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हणून नाही तर त्याच्यामध्ये पूर्ण झोकून देऊन समाजाला जे अपेक्षित आहे की समाजामध्ये जे बदल घडायला हवेत अशा बदलांकडे त्यांनी या ठिकाणी कटाक्ष टाकलेला आहे. आणि मी दादांना विनंती करतो की निरंकार पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी निरंकार पाटील आमचे घरचेच मंडळी आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्रच राहतो. शाब्दिक आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. या ठिकाणी प्रबोधनावरती जास्त भर या ठिकाणी दिला गेला याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण आज खऱ्या अर्थाने गरज आहे की समाजामध्ये अनेक गोष्टींवरती प्रबोधन होणं गरजेचं आहे. समाज थोड्या वेगळ्या मार्गाला जातोय की काय अशा प्रकारची परिस्थिती असताना माझ्या आजच्या या घरच्या कार्यक्रमामध्ये या 4 मंडळीनं अतिशय सुंदर या ठिकाणी प्रबोधन करून आपल्या काव्यांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी आमची घरातली सर्व मंडळी जी आहे ती उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि थोडासा उशिरा का होईना कार्यक्रम सुरू झाला. थोडीशी जी मंडळी होती आमची ती सेकंडला पण काही काही मंडळी गेली त्याच्यामुळं थोडीशी अजून मंडळी कमी झाली. परंतु ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अशा प्रमाणे या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपन्न झाला. मी पुन्हा एकदा आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.